आणि ते खेळून दाखवलं मी इकडे. यस, जास्त वेळ घेत नाहीये कारण सामन्याला देखील सुरुवात होईल. ओ टू कॉमेंट बॉक्स. थँक्स प्रदीप. कॉंग्रॅच्युलेशन नंदकुमार रावते, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी याच्या जोरावर त्याने हा मान मिळवलाय. आता आजच्या दिवसातील ही लढत तुम्ही बघतायत रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा. हो, पिचिंग जो इम्पॅक्ट बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि म्हणूनच अपील केल्यानंतर पंचांची प्रतिक्रिया आपण बघितली. सध्या धावफलकावर धाबा RDS रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाची 1 धाव. 2 चेंडू समाप्त झालेत. अशोक बोरड आणि विकास वळवी हे 2 खेळाडू मैदानाच्यात उतरलेत. टॉस जिंकून KBM स्पोर्ट्स संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांचा मॅच होतोय. बघूया 5 षटकांमध्ये किती धावापर्यंत मजल मारली जाईल रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाद्वारे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने वळवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. दोघांमध्ये चित्तेच्या वेगाने ते धावताना दिसले. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या 3. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. अशोक बोरड आणि विकास वळवी दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी करतील काय, प्रश्न आम्हाला पडलाय. कारण या पुढचा मारा असेल कदाचित बाबू महाळी याचा किंवा विश्वनाथ जाधव. हा चेंडू हवेत आहे. मिस केलं या चेंडूला. यष्टी रक्षक बॅकवर्ड शॉट लेग मध्ये जाऊन झेल टिपतोय. पहिला धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाला. विकेटचं पतन. गॉन. चला घाई करा, आपल्याकडे या आधीच वेळ फार कमी आहे आणि म्हणूनच बाद झालेल्या फलंदाजानंतर बदली फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्यात उतरावा. 4 बॉलमध्ये 3 धावा. 12th मॅन नाही आहेत रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे. 1 मिनिटाच्या आत जर आले नाही तर पॅनल्टी मिळेल 2 धावांची. रुद्राक्ष टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. राजू करवडा हा आयकॉन खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय. माफ करा, नवीन बॅटर मनीष गेलाय. मनोज, माफ करा, मागच्या मॅचचा हिरो आहे मनोज माळी. मनोज हा चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने दन करत. 1 बाउंस सीमारेषे पार. हा आलाय चौकार. 4 रन्स. गुड शॉट. थंडी वाजत मेवणी जवळ ये ग, थंडी लागत मेवणी जवळ ये ग, थंडी लागत. बघू शकतायत षटकार आणि चौकार जर आपण बघितले तर खऱ्या अर्थाने 105वा हा चौकार होता. षटकारांची संख्या 166. खूप चांगलं शॉट सिलेक्शन ऑफ स्टंपर सफळ होऊन फलंदाजांनी दाखवलंय. पुढचा बॉल सरळ बॅटने कळून काढलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 3री धाव सुद्धा कदाचित पूर्ण केली जाईल. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत. 1 बाद 8, 1 बाद 9. 1 षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा. 5 षटकांचा मॅच होतोय. पुढील गोलंदाज कोण असेल चर्चा आपण करणार आहोत. चर्चेसाठी जास्त वेळ घालवू नका. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही परततोय. जुने मैतराचा पोट ग सविता, जुने मैतराचा पोट, जुने मैतराचा पोट ग सविता, जुने मैतराचा पोट, जुने मैतराचा पोट ग सविता. डीजे हेच गीत होतं का रघुनाथची जे बाबू महाळी साहेबांकरता लावलंय? हे नाही, दुसरं आहे. बघणार आहोत आपण. बाबू महाळी नावाचा गोलंदाज आलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी विकेट प्राप्त केलाय. ही खासियत आहे. खूप चांगला खेळ करतायत. सर्वांची चांगल्या पद्धतीने वागण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. जसं रघुनाथ चौगारी यांची क्षमता आपण बघितलंय. म्हणूनच त्यांना उच्च पदावर पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवत आहेत. ओहो,
काय चांगली गोलंदाजी केलंय, अपील जोरदार केलंय, पंचाने अपील फेटाळून लावलंय. दरम्यान निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज बाबू महाळी याने. प्रत्येक मॅच मध्ये आता आत्मविश्वास वाढत चाललाय आणि मला असं वाटतं की त्यांच्या जवळचा मित्र आता आत्मविश्वास बनलाय. पुढचा बॉल बघू शकतायत विश्वनाथ जाधव काय चांगली फेकी करतोय. एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. शतरक्षकाला चेंडू सापडेपर्यंत ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. या 2 धावा बाईज असतील काय बघूया. काय इशारा येतो पंचांचा. बाईजचा इशारा आलाय. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्या पोहोचली 11 वर. 1 गडी बाद 11 धावा. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला तर ह्याच रन रेटने जर धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर 40च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय. आता शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. लक्षात घ्या संध्याकाळचं सत्र आहे आणि जास्त बदल आपण करू नका. अशोक भोरड स्ट्राईक इन कडे. हो हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. चांगला चेंडू आउट स्विंगर टाकलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाजाद्वारे. बाबू महाळी यांनी 3 चेंडू टाकले. 3 चेंडूंमध्ये बाईच्या स्वरूपात 2 धावा दिल्यात. याचाच अर्थ एकही धाव मिळत नाही. चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. सॉफ्ट डिसमिसल. अशोक नावाचा खेळाडू ज्याचा काटा काढला गेलाय. विकेटचं पतन. 2 गडी बाद धावसंख्या 11. दादाची सालीस ग पाहुण्या आले. दादाची सालीस ग पाहुण्या आले. नाही रहव तुला पाहून ग नाही रहव काम पाहून. पाहुणे आली नाही कामाला आली. पाहुणे आली नाही कामाला आली. नाही करणार तुझं काम. नाही करणार तुझं काम. संदीप यांनी झेल टिपलाय. आता नवीन बॅटर गेला प्रशांत गवळी. समोरच्या संघाविरुद्ध लढा देण्याकरता तुम्हाला 5 षटकांमध्ये 50च्या पलीकडे धावफलक न्यावा लागेल. रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवळीपाडा संघाने याआधी गोलंदाजीमध्ये चांगला दबदबा दाखवलाय. नवीन बॅटर प्रशांत गवळी. हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर निघणारा. चेंडूला बरोबर योग्य ती दिशा दिली. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. मिळतंय 4 धावा. 4 रन्स. बॅटच्या साहाय्याने आलेला चौकार. कंदीचं पाहन फेरी वाजत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत मेवणी जवळ ये ग. थंडी लागत. कॅमेरामॅन भूषण भोईर आहेत. एका बाजूला प्रीत पाटील चांगलं काम करतायत आणि त्यामुळेच आपल्याला रिप्ले व्यवस्थितरित्या पाहायला मिळतोय. धावसंख्या 15. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर अप्पर कटचा फटका दाखवलाय. 2 बाउंड चेंडू सीमारेषे पार. ह्या मिळत आहेत धावा 4. 4 रन्स. काही ना काही गीतं आवडती असतात आणि आपले बाबू महाळी यांचं आवडतं गीत या ठिकाणी वाजवलं जातंय डीजेच्या माध्यमातून. खूप चांगलं गीत. धावफलकावर आपण काय परिणाम झाले ते सुद्धा प्रेक्षकांपर्यंत माहिती पोचवूया. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा या संघाच्या. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून अतिथी कक्ष इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय विश्वनाथ जाधव. विश्वनाथ जाधव याचा डावी एसटीच्या बाजूला वळणारा बॉल. वाईडचा इशारा पंच परशुराम पाटील यांनी दर्शवलाय. आज चांगली भूमिका परशुराम पाटील, मॉन्टी घोडेकर, रुपेश गोवारी. यस धावा धावफलकावर 20 आहेत. 20. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्गावर. दूर खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूपासून आणि वाईडचा इशारा पुन्हा एकदा आलाय. लगातार 2 बॉलवर 2 जे खराब चेंडू टाकले गेलेत आणि विश्वनाथ जाधव ह्याचं या टुर्नामेंट्समधील प्रदर्शन दाखवलं जात आहे. विश्वनाथ जाधव सध्या 2 चेंडू त्यांनी खराब टाकलेत. 6 मॅच 6 इनिंग 8 विकेट 55 बॉल्स 105 रन्स बनवलेत. हा चेंडू इम्पॅक्ट बघितला गेलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळते. लेग बाईटचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा. बघू शकतायत बेस्ट बॉलिंग फिगर ज्याचा जो आपण बघितलाय
तो सुद्धा दाखवला गेलाय. खूप चांगली या ठिकाणी स्कोरबोर्ड इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 2-2 फॉर 2, 22 वर 2. फुलटॉस बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं प्रशांत या खेळाडूचं. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण, दर्जा खूप खराब होता आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 गडी बाद 24 ही धावसंख्या बनली आहे. मनोज माळी आणि प्रशांत गवळी नावाचे खेळाडू आहेत. मागच्या मॅचमध्ये प्रशांत गवळी यांनी सुद्धा चांगली धावसंख्या बनवली होती आणि त्याचा रेकॉर्ड्स आहे 20 बॉलमध्ये 79 धावांची पार्टनरशिप. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू शतरक्षकाला चकवतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. हा आलाय चौकार. APL 4 रन्स. शेताचा पालानावर केला मला, शेताचा पालानावर केला मला, नदी आपू दोघाला मला राखाया ग, आपू दोघाला मला राखाया. थँक्यू डीजे. अशा प्रकारचे गॅप शोधण्याचा प्रयत्न करत असतो हा खेळाडू. विश्वनाथ जाधवचं दाखवलं जातंय बॉलिंग परफॉर्मन्स. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. ब्लॉक मधून चेंडूला खोदून काढलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून 6 धावा. इक्का दुक्का सीधा सीधा छक्का. अगो आया मै पोटांदुक, अगो आया मै पोटांदुक, अगो आया मै पोटांदुक, अगो आया. अगेन्स्ट विश्वनाथ जाधववर हल्ला चढवला गेलाय. धावपैकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 34. हा चेंडू कदाचित वाईड असू शकतोय. वाईडचा इशारा परशुराम पाटील सरांचा. 1-2 ओव्हर. एक बाउन्सर तुम्ही टाकू शकतायत. एक वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली 35 वर. 2.4 चेंडूची समाप्ती. पुढचा बॉल उंचावरून टोळायचा होता. चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरे धाबे करता प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नांना यश मिळतंय. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येते. 2 धावांकित. 2 धावांची धाव संख्या. 2 गडी बाद 37. प्रयत्न केल्याने आपल्याला सर्व काही मिळतंय. म्हणूनच प्रयत्न करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याकरता प्रयत्न करा. परीक्षामध्ये मार्क मिळवण्याकरता प्रयत्न करा. अभ्यास करा तर मार्क मिळतील. स्क्वेअर कटचा फटका. 1 धाव मिळाली प्रशांत गवळी या खेळाडूला. प्रशांत गवळी बघितला आपण तर क्रमांक 4 वर आलाय आणि त्याच्या बॅटमधून चौकार 2 धावा, चौकार 6 धावा, 2 धावा, 1 धाव अशा प्रकारची धावसंख्या येते. षटकाची झाली समाप्ती. 7 बॉलमध्ये 23 धावा प्रशांत गवळी बनवतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 38 धावा. 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग 2022. आता सुद्धा संघ मालक आहेत आणि क्रिकेटपटू म्हणून चांगला खेळ त्यांचा बहरताना दिसतोय. 7 बॉल 23 धावा त्याने बनवल्यात. 3 बॉलमध्ये 6 धावा मनोज माळी या खेळाडूने बनवल्यात. 3 षटकांमध्ये चांगली स्थिती. 38 धावा. नवीन गोलंदाज झालाय अनिकेत. हा फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा. चेंडूला ढकलून दिलं गळी क्षेत्रामध्ये. मिळतंय 4 धावा. याचाच अर्थ 4+1 या एकूण येत आहेत 5 धावा. 5 रन्स. थँक्यू डीजे. 5 मॅच मध्ये 5 इनिंग खेळत असताना 68 धावा 28 बॉल मध्ये बनवल्यात आणि नंबर 2 वर आला हा खेळाडू. खूप चांगलं प्रदर्शन. 5 चौकार 5 षटकार ठोकलेत. 33 हा त्याचा हायएस्ट आहे. धाव संख्या पुढे सरकताना पोहोचली 43 वर. प्रीहिटचा फायदा होता. सरळ बॅटने खेळून काढलंय. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावणीची धाव संख्या 44. अनिकेत महाळी गोलंदाजी मार्गावर आलाय. खरं तर बघू शकतायत धाव संख्या झपाट्याने वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 44. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार.
ओहो, हा चेंडू नेमका कसा पडलाय. एक चांगला चेंडू टाकलाय. व्यासपीठावर दाखल झालेत गणू दिवा. काल सुद्धा खूप चांगलं सहकार्य त्यांचं लाभलंय आणि आता सुद्धा ते दाखल झालेत. वेलकम गणूजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. गणू दिवा साहेबांचं आगमन झालंय. पुढचा बॉल इनसाइड आउट. चांगला रायझिंग डिलिव्हरी टाकले. हो, ओव्हर थ्रोचा फायदा घेतला जातोय. एक एक चूक लक्षात घेऊन धावा पूर्ण केल्या जात आहेत. याचबरोबर ह्या धावा बाईच्या स्वरूपात मिळत आहेत. अतिरिक्त धाबणीची धावपळीवर धावा होत आहेत त्या 45-45. चेंडूंचा विचार केला तर अधिकृतरित्या 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू टाकून झालेत. अनिकेत गोलंदाजी मार्गावर. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. चार्ज द बॉल ओव्हर द मिड विकेट एरिया. स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे स्टँडच्या वरून चेंडूला कळून काढलंय. मिळतात 6 धावा. हा आलाय षटकार. तर तिसरी दिवसाची फायनल मॅच आहे ना. तुम्हाला माहित आहे 1 नंबरचा बक्षीस आहे कोंबडा, 2 नंबरला कोंबडी ना 3 नंबरला कवटा. एरवी हा खेळाडू खूप शांत असतो. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक असतोय. 10 बॉलमध्ये 34 धाव बनवल्यात. धावसंख्या 2 गडी बाद 51. 50 अप. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत महाली, बाबू महाली यांचेच पुतणे गोलंदाजी मार्गावर. बाबू महाली फ्लाय स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. किती धावा मिळतील या चौथ्या षटकात. इनसाइड आउट स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलंय आणि धावबादच्या स्वरूपात परतावं लागतंय बॅटर मनोज याला. विकेटचं पतन. हा मिळतोय ब्रेक थ्रू. भागीदारी तोडली गेली. तुमचा पान नांगाया बेसना तर्फेचे मुजिक गुणाचा या खेळ. तुमचा पान नांगाया बेसना तर्फेचे मुजिक गुणाचा या खेळ. ताप्याची मोजिक वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. थँक्यू डीजे. 51 वर 3 गडी बाद झालेत. प्रदीप काय वाटते? 51 धावा 3 गडी बाद. अजूनही चौथ्या षटकात 1 चेंडू शिल्लक आहेत. हा रफ अँड टफ मॅच होईल असं मला वाटतं. येस, नक्कीच. कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप, चांगली बॉलिंग लाईनअप आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 60 ते 65 धावा दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करणं भरपूर कठीण होईल केबीएन स्पोर्ट्ससाठी. चर्चा करूया आपण. आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगला चेंडू स्लॉट मध्ये मिळतोय. 1 धाव पूर्ण केली क्षेत्ररक्षक हितेश गणेशकर. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव पूर्ण होतोय. 2 धाव मिळत आहेत प्रशांत गवळी या खेळाडूला. आज प्रशांत काही कुणाला ऐकत नाही. गोलंदाज कोणी असो मी त्याच्या विरुद्ध हल्ला चढवेन. 12 बॉलमध्ये 36 धावा त्याने बनवल्या आहेत. षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 53. 53 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आहेस तू माझी लाडकी तुला तापाना जाया. या खेळाडूने सर्वांनाच आकर्षित केलंय. चांगला फॉर्म दर्शवलाय. बहुतेक एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळेल. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगली कामगिरी. विश्वनाथ जाधव तयार. समोर फलंदाज तयार. नवीन बॅटर प्रवीण. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू येतो डीप मिड ऑन क्षेत्रात. 1 धाव मिळाली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली ती बॅटर प्रशांत गवळी याने. प्रशांत याने याआधी विश्वनाथ जाधव याच्यावर सुद्धा हल्ला चढवला होता. आता 5 शेवटचे बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 3 गडी बाद 54. 54. ह्या दिशेने चेंडूला आपण स्क्वेअर कटचा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. लागलेल्या शर्यतीमध्ये चेंडूचा विजय होतोय. डीप पॉइंट पट्ट्याबाहेर 4 धावा 4 रन्स. बघा ना, हा फटका बघितल्यानंतर राहुल द्रविड मास्टर खेळाडू त्याच्या आठवण झाली. तसा मास्टर खेळाडू प्रशांत गवळी आहे. 13 बॉलमध्ये 40 धाव बनवल्यात. धाव संख्या 58. आडव्या बॅटचा वापर. उंची जास्त गाठली. काय हा झेल होईल? 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत
आणि बघता बघता शतरक्षक हितेश गणेशकर यांनी हा झेल टिपलाय आणि पूर्ण विराम दिला गेलाय ते प्रशांत गवळी याच्या खेळीला. धाव संख्या आहे ती 4 गडी बाद 58, 58 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. प्रशांत गवळी हा पाहू शकताय तर प्रशांत गवळी ज्यांनी 40 धावा 14 बॉल मध्ये बनवल्या, जे तंबूच्या आश्रयाला येत असताना स्ट्राईक रेट 285.7चा, 2 षटकार आणि 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आलेत. नवीन बॅटर राजू करमडा आयकॉन खेळाडू आहे हा. पुढचा बॉल विश्वनाथ जाधव याचा. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास, वाईडचा इशारा, ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू, अतिरिक्त धाबेची नोंद. अतिरिक्त धाबेची धावसंख्या 59. अजून 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. एखादा मोठा फटका, 1-2 मोठे फटके यायला हवेत RDS संघाकडून. हा चेंडू हवेत आहे, लालच दिली होती फलंदाजाला आणि त्या लालचेला बळी पडलाय राजू करमडा नावाचा खेळाडू. विकेटचं पतन, 5वा धक्का, 5 गडी बाद 59 धावा. बराच वेळ चेंडू हवेत होता. खरं तर उंचावर गेलेले झेल टिपणं फार कठीण असतं. मनामध्ये शंका अशंका निर्माण होत आहेत, काय मी हा झेल टिपेन, माझ्याकडून चूक झाली तर माझे इतर साथीदार मला काही ना काही नावं ठेवतील, अशी शंका अशंका निर्माण होत असते चेंडू वर गेल्यानंतर. आता शतरक्षक आकाश गुगलदरे यांनी अतिशय चांगला झेल टिपलाय. 5 गडी बाद 59 धावा. हे षटक मार्गस्थ आहे शेवटचं, अजूनही 2 बॉल शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आत गेलाय देवीदास जाधव. अबू स्पोर्ट्स कार्डी ह्या संघातून ते खेळत असतात. डावी एसटी सोडून जातोय, पंचांचे दोन्ही हात बाहेर, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाबणीची धावसंख्या 60. आता म्हणू शकतो एक सन्मानजनक स्थितीमध्ये आलाय फलंदाजी करताना रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघ. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील हे खेळाडू. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. 1च धाव, या एका धाबणीची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पोहोचली जाते 61 वर. मॅच तुम्ही बघतायत, आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा विरुद्ध KBM क्रांती सूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. शेवटचा बॉल, या चेंडूला उडवलंय हवेत, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, 1 धाव पूर्ण केली विश्वनाथ जाधव याच्या या चेंडूवर. दुसरे धाबे करता फलंदाज धावतायत, 2 धावा पूर्ण आणि याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाने धाव फलकावर धावा जमा केल्या आहेत. 5 गडी बाद 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंगमध्ये. कॅमेरामॅन बघा ना, सूर्यनारायण देवतेला टिपतायत, त्याचबरोबर स्कोर बोर्ड सुद्धा दाखवला जातोय. हे बघू शकतायत, काय चांगलं दृश्य आहे, जणू काही ह्या स्क्रीनचा फोटो काढावा असं वाटतोय. इतकं चांगलं दृश्य कॅमेरामॅन इथे टिपताना दिसत आहेत. बघा ना, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडले नसतील तर ते अभाग्यच असतील. एक चांगलं दृश्य कॅमेरामॅन टिपतायत प्रीत पाटील आणि दुसऱ्या बाजूला भूषण भोईर. हे सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये कामनदुर्ग कुठे आहे आणि समोर दुधाई मातेचं मंदिर कुठे आहे, हे संपूर्ण दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॅमेरामॅन करतील. पहिले डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावामध्ये काय घडलं, सुरुवात केली अशोक बोरड आणि विकास वळवी यांनी, दोन्ही फलंदाज असफल ठरले. मधल्या फळीमध्ये मनोज माळी नावाचा खेळाडू 5 बॉलमध्ये 6 धावा करून गेला. खास करून सर्वांनाच आकर्षित केलं संघ मालक संघनायक 14 बॉलमध्ये 40 धावांची खेळी साकारली प्रशांत गवळी या खेळाडूने आणि त्याच्यामुळेच धावफलकावर 63 धावा बनल्या आहेत. 64 धावांचं लक्ष्याचा पाठलाग आता कसा काय केला जातोय, दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत, प्रारंभिक फलंदाज काय करतायत आणि 11 शतरक्षक मैदानाच्या आतून काय करतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचे युवा समालोचक मिस्टर प्रदीप लोखंडे. आवाज ऐकूया प्रदीप लोखंडे यांचा.
यस थँक्यू संदीप सर. लगेच शतरक्षण लावून घ्या. विनंती असेल रुद्राक्ष चिंचोटी संघाला आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. त्यानंतर केबीएम सोट संघाला विनंती असेल आपले बॅट्समन लगेच पाठवून द्या, नाहीतर तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. तर 30 चेंडू आणि 64 धावांचं टार्गेट. 64 धावा पूर्ण करण्यासाठी नक्कीच भरपूर मेहनत घ्यावी लागेल. तर लगेच सामन्याला सुरुवात करा, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही, बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. विश्वनाथ जाधव आणि आकाश गोगलदरे हे दोन बॅट्समन आपल्याला सलामीला पाहायला मिळतील. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी महेश माळी. तर सामन्याला सुरुवात लेट्स प्ले असा पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी महेश माळी. विश्वनाथ जाधव त्याच्या समोर स्वीप करायचा होता हा चेंडू, मात्र बॅट आणि बॉल कुठलाही संपर्क नाहीये. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती तो अँगल बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा इथे होताना पाहायला मिळतोय महेश माळी मार्फत. अवलेस यॉर्कर लेन त्या चेंडू हाताला गेलाय. नशिबाची साथ, डाईव्ह मारायला हवी होती हा झेल पकडण्यासाठी. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला होता, कारण विश्वनाथ जाधव याचा हा झेल होता. बहुतेक किशोर त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे, त्याच्या अगदी पुढ्यात हा चेंडू पडला होता, मात्र धाव मिळणार नाहीये. चेंडू टाकून झाले दोन. अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे. यावेळेस पाहता पण काय जबरदस्त चेंडू हाताला गेला. अपील होतोय, जोरदार अपील, मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. या अपील मध्ये फक्त उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी. चेंडू डॉट. चेंडू जर बघितला तर अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. चेंडू पर्यंत थोडस वलन घेतोय, सरळ यष्ट्यांवरून ट्रॅव्हल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू आता बाकी असेल. पॉवर प्लेचं षटक हाताला जात आहे. यावेळेस फुलटॉय चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. बॅट्समन चुकला, विकेट किपर देखील चुकला, मात्र चेंडू चुकत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. यस, नो बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. भीमर चेंडू, कारण हा चेंडू जर तर कमरेच्या वरती हाताला गेला होता, तेच कारण पंचाने हा चेंडू नो घोषित केलाय. तर 1+4 म्हणजे 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा फलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय, जो नो चेंडू भीमर चेंडू पडला गेलाय तो नक्कीच भीमार करून जाईल आरडीएस या संघाला. एक्स्ट्रा धाव फलक 6 धावा धाव फलकावरती. 27 चेंडू 58 धाव्यांची गरज, आणि विश्वनाथ जाधव साठी बोनसचा चेंडू असेल फ्री हिटची संधी. उघडे डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज, धावची संधी. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित पंचांना देखील विचार करावा लागला असता, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. मात्र चेंडू आलाय डॉट. एक्स्ट्राच्या स्वरूपात या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात महेश माली याने. बॅटच्या स्वरूपात एकही धाव आलेला नाहीये. विश्वनाथ जाधव याला पूर्णपणे रोखून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलं या षटकामध्ये. कमालीची बॉलिंग. फुलटॉस चेंडू स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं षटक हाताला जात आहे. एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्यानंतर एक कावकॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवला गेलाय. तेच कारण मिड विकेटचा जो एरिया आहे तो खाली क्षेत्र पाहायला मिळतोय, आणि त्या रिझर्व मधून हा षटकार आलाय. धाव फलक पाहतो आपण 12 धावा, 25 चेंडू आणि आणखीन 52 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, आणि हा देखील सीमारेषा बाहेर. सल्लेचा दुसरा. 6 धावा षटकार.
काय जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळतंय. 2 षटकार आहेत बॅक टू बॅक. धाव फलक पाहतो आपण 18 धावा. पहिले 3 चेंडू जर बघितलं तर अचूक टप्प्यावरती हाताळले गेले. त्यानंतर मात्र खराब लेंथ पाहायला मिळाली. फुरळ लेंथचे चेंडू हाताळले गेले आपण पाहतोय आणि त्याचा पूर्णपणे वापर केलाय विश्वनाथ जाधव याने. तब्बल 18 धावा या धाव फलकावरती. 24 चेंडू आणि आणखीन 46 धाव्यांची गरज. यस, विनंती असेल लगेच शतरक्षण लावून घ्या. शतरक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. यस, पंच बॉल देतो तो घ्यायचा आहे. तर देवा या नावाने जास्त सुप्रसिद्ध आहे. देवीदास जाधव बॉलिंग मार्क वरती. 24 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. आता मात्र देवीदास याला कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली बॉलिंग केली होती, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय कुठेतरी फुलचे चेंडू हाताला गेले. अवलेचा पहिला चेंडू मिस्टा फटका. चेंडू हवेमध्ये. महेश माली चेंडूच्या खाली. झेल होईल का? मात्र झेल धरतीला दान केला जातोय. आकाश गोगलदरे याला जीवनदान दिलं जातोय. 1 धाव कंप्लीट धाव फलकावरती नोंदवली जात आहे. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 चेंडू आणखीन 45 धाव्यांची गरज. 23 चेंडू 45 धावा. इथे विकेट्स घ्यावे लागतील, डॉट चेंडू हाताळावे लागतील, कारण ह्या धावा करणं नक्कीच थोडंसं कठीण होईल. मात्र जोपर्यंत विश्वनाथ जाधव हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत हा सामना पूर्णतः केबीएम स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. देवीदास जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. वेगवान गोलंदाज, खार्डे एक्सप्रेस म्हणून देखील त्याला ओळखलं जाते देवीदास जाधव. यावेळी स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल 1 बॉम्ब सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. देवीदास जाधव आपण पाहतोय भरपूर मागणा ठरला गेलाय. बाकी जे सामने झाले होते त्याच्यामध्ये देखील भरपूर मागणा ठरला गेलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 22 चेंडू आणखीन 41 धाव्यांची गरज. विश्वनाथ जाधव याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर 2 षटकार आले होते. 11.18च्या सरासरीने आणखीन त्यांना धावा पूर्ण करायच्या आहेत. देवीदास जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म और 2 किंड्या मारा करेल विश्वनाथ जाधव साठी. यावेळेस कव्हर रिझन मधून हा देखील जातोय. किती धावांसाठी? यस, पंचांचा इशाच्या वाट पाहणार आहोत. यस, 6 धावा. षटकार. ऑफ टर्मच्या बाहेर अखोट्यापाचा चेंडू. कुठलाही शतरक्षक तैनात नाही या क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेचं आपण पाहतोय बंधन आहे, त्याचा फायदा उचलत असताना विश्वनाथ जाधव. चौकार, त्यानंतर षटकार. धाव फलक 29 धावा. 21 चेंडू आणि आणखीन 35 धाव्यांची गरज. 21 चेंडू 35 धावा. आता मात्र गोलंदाज देवीदास याला कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या 3 चेंडूवरती पाहतो आपण महेश माली यांनी चांगली बॉलिंग केली होती. त्यानंतर कुठेतरी बिघाड झाला. 18 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर देवीदास जाधव देखील 1 षटकार 1 चौकारशी भरपूर मागणा ठरलाय. यावेळेस मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस तर शरीरावरती हा चेंडू हाताळला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न, कारण 3 चेंडूवरती 11 धावा आहेत. तेच कारण फक्त हलक्याने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हा प्रयत्न पूर्णपणे फसला गेलाय. 20 चेंडू आणखीन 35 धाव्यांची गरज. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवला गेलाय. त्यानंतर एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये यावेळेस ऑन साइडला जबरदस्त फटका. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस चेंडूमध्ये कुठली खराबी नव्हती, मात्र ज्या प्रकारे फटका केलाय शरीर चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि जे इनफिल्डच्या वरून हा फटका केला, क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि आपण पाहतोय 4 धावा मिळाल्यात. देवीदास जाधव पुन्हा एकदा मागणा ठरत असताना या मॅच मध्ये 19 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 91 चेंडू 31 धावा. शेवटचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. राजू करमाडा. यस, काय घडलंय, काय बिघडलंय? तर पंच यस बाउंड्री प्रेक्षक आहेत तिकडे. यस, बाद घोषित केलाय. तर विश्वनाथ जाधव याला माघारी परतावा लागेल.
यस, अगदी सीमारेषा अगदी जवळ हा झेल पकडला गेलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता अगदी सीमारेषा जवळ हा चेंडू झेल पकडला गेला. तर विश्वनाथ जाधव बॅक टू द डगआउट. आता मात्र समीकरण पाहतोय आपण. 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 31. 18 चेंडू 31 धावा, सरासरी 10.33 ची सरासरी असेल. 10च्या सरासरीने आपण पाहतोय या धावा पूर्ण करायचे असेल. लगेच शतरक्षण लावून घ्या. विनंती असेल न्यू बॅट्समन लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान दिले ते म्हणजे विश्वनाथ जाधव याने. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र सीमारेषा अगदी जवळ राजू करमडा याने हा झेल पकडला. लगेच शतरक्षण लावून घ्या न्यू बॅट्समन. आपण घाई करायची आहे नाहीतर आपल्यालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. आता पुन्हा एकदा सामना खुलावताना पाहायला मिळतोय कारण विश्वनाथ जाधवची विकेट इथे मिळाले. बिग ब्लो, एक मोठा हादरा इथे दिला जातोय केबीएम स्पोर्ट या संघाला. महेश माळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक जरूर मागणं हाताळलं होतं तरी देखील पुन्हा एकदा त्याच्यावरती कामगिरी सोपवलाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल आकाश साडी. यावेळेस पाहतो आपण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. ऑफ्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होता की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. 34 धावा, आणखीन 30 धाव्यांची गरज. 18 चेंडू 30 धावा. आता मात्र 10ची सरासरी राखावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लॉंग ऑन, त्यानंतर एक कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप मिड विकेट. यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. दिशाहीन चेंडू. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. दिशा खराब, दशा खराब गोलंदाजाची आणि संघाची देखील. समीकरण अजूनही जर मिळालं तर 17 चेंडू 26 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमबॅक करावं लागेल ते म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाला. आकाश समोर आहे, हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, त्यानंतर षटकार. 6 धावा. या 6 धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 44 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 20 धावेंची गरज. 16 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा इथे ठोकल्यात ते म्हणजे आकाश गोगलदरे याने. 44 धावा धाव फलकावरती. 16 चेंडू आणि 20 धावेंची गरज. सामना पूर्णपणे झुकला जातोय केबीएम स्पोर्ट संघाच्या बाजूनं. यावेळेस फुलटा चेंडू, जबरदस्त फटका. राजू करमाडा आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं होतं मात्र फेकी थोडीशी उशिराने आली. मात्र आकाश गोगलदरे चांगली बॅटिंग करतोय. षटकार चौकारानंतर सिंगल डबल वरती भर देतोय. 15 चेंडू मध्ये आणखीन 18 धाव्यांची गरज. आता मात्र कमबॅक करावं लागेल महेश माली याला. या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. यावेळेस बॅटची एज प्रशांत गवली त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? प्रवीण माली वेगाने आलाय. धावचीची संधी. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे. 2च धावा मिळतील. डायरेक्ट हिट किंवा जर हातामध्ये थ्रो जर झाला असता तर कदाचित अमोल तलेकर याला देखील माघारी परतावं लागलं असतं. 14 चेंडू मध्ये आणखीन 16 धाव्यांची गरज. 14 चेंडू 16 धावा. विजयच्या समीप जाताना पाहायला मिळतोय केबीएम स्पोर्ट. यावेळेस हवाई सफर, टावरिंग शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार. सरळ 6 धावांसाठी षटकार. महेश माळी भरपूर मागणा ठरला जातोय. ज्या कामगिरीसाठी त्याला बोलावलं गेलं होतं ती कामगिरी चांगल्या पद्धतीने होत नाहीये. पहिले षटक देखील मागणं ठरलं होतं मात्र या षटकामध्ये देखील मागणा ठरला जातोय. 13 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 13 चेंडू 10 धावा. यावेळेस खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1+4 5 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. धाव फलक वेगाने पुढे सरसावतोय तो म्हणजे 59 धावा. आणखीन 5 धाव्यांची गरज. 13 चेंडू 5 धावा. आपण तो आकाश गोगलदरेचा झेल सुटला होता. तो झेल किती महागात पडलाय तर भरपूर महागात पडलाय. महेश माळी याने तो झेल सोडला होता आणि
पाहतोय विनिंग शॉट 6 धावा षटकार मॅच फिनिश. 3 षटकामध्ये 64 धावा आपण पाहतो इथे पूर्ण केल्यात. जबरदस्त बॅटिंग आकाश गोगलदरे. 7 चेंडूमध्ये 27 धावा. विश्वनाथ जाधव याने 12 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. त्यानंतर 7 चेंडूमध्ये 27 धावा केल्या त्या म्हणजे आकाश गोगलदरे याने. 63 धावा 64 धावांचं टार्गेट होतं. 65 धावा आपण पाहतो दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण झाल्यात. देवीदास जाधव याने एका षटकामध्ये पाहतो पण 15 धावा खर्च केल्यात. त्यानंतर महेश माळी यांनी 2 ओव्हरमध्ये तब्बल 50 धावा खर्च केल्यात. भरपूर